राज्यात सध्या जाती धर्माच्या नावावरती समाजात दुही पसरवली जात असताना पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील वडगाव गावानं मात्र खऱ्या अर्थानं गंगा जमुना तहजीब काय असते हे दाखवून दिलेलं आहे। येत्या 26 ऑगस्ट रोजी इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद ए मिलादुन्नबी संपूर्ण जगभरात उत्साहात साजरी होणार आहे आणि याच पवित्र दिनाचं औचित्य साधून वडगाव येथील क्रांतीवीर मित्रमंडळ आणि नूर मुस्तफा कमिटी यांनी एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतलाय। हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येत भव्य रक्तदान शिबिर सोहळ्याचं आयोजन केलंय। ना डीजे ना देखावा, तर रक्तदान करून मानवतेची सेवा हाच खरा पैगंबरांच्या शिकवणीचा संदेश। धर्मापेक्षा माणुसकी मोठी आहे हा सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश देणारा हा उपक्रम नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श आहे। वडगावकरांचा हा एकतेचा संदेश, सलाम या विचाराला। हे आहे माझं महाराष्ट्र, हे आहे माझं वडगाव, जिथे 26 ऑगस्ट ईद ए मिलादुन्नबी निमित्त हिंदू मुस्लिम एकत्र येत आहेत। वडगावच्या क्रांतीवीर मित्रमंडळ आणि नूर मुस्तफा कमिटीतर्फे भव्य रक्तदान शिबिर, जिथे समाज तोडण्याची भाषा सुरू आहे तिथे वडगाव जोडण्याची भाषा करताय। हीच आहे खरी गंगा जमुना तहजीब। मी बाबाजी दादाभाऊ लांडगे, मी श्री बिरुवा महाराज ग्रामप्रतिष्ठानमध्ये एक सदस्य म्हणून काम करतोय आणि आमच्या गावचा जे पूर्वीचे जे काही मान्यवर होते जे आजला ते हयात नाहीत, आमचे हरकुशेठ लांडगे असतील, आजला आमचे अध्यक्ष बीबी साहेब लांडगे आहेत आणि कादर भाई पठाण, कादर मामू पठाण, जुम्मन शेठ पठाण यांनी एक असा गावाला आमचा वारसा घालून दिला आहे का जेणेकरून हिंदू मुस्लिम आम्ही पूर्वीपासून म्हणजे फार पूर्वीपासून आम्ही एकत्र असं हे काम करतो। आणि आजला 26 तारखेला मोहम्मद पैगंबर जयंती असल्या कारणानं भव्य रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलं आहे। त्या रक्तदान शिबिरामध्ये हिंदू मुस्लिम आम्ही एक असा संदेश गेला पाहिजे का आपल्या गावातून संपूर्ण महाराष्ट्रात म्हणा, तालुक्यात, जिल्ह्यात असा संदेश गेला पाहिजे की आम्ही जे काम करतोय ते उत्कृष्ट काम असंच बाकीच्या ठिकाणी चालू राहावं। मध्ये झाल्याच्या नंतर अन्नदानाचा ठेवलेला आहे, जेणेकरून जे रक्तदान करतील त्यांसाठी भेटवस्तू ठेवलेले आहेत, म्हणजे जेणेकरून आपला एक सलोखा निर्माण झाला पाहिजे आणि सगळ्यांनी असंच आपलं गावामध्ये गुढी गोविंदांनी राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना। ओम साईराम। मी सागर शामशेठ दैतुले, सामाजिक कार्यकर्ता, वडगाव कांदळी। गावामध्ये हजरत मोहम्मद पैगंबर साहब यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात तालुका लेवलला आपण रक्तदान शिबिर नूर मुस्तफा यंग कम्युनिटी वडगाव कांदळी यांच्या सहकार्याने आपण वडगावमध्ये राबवत आहे। या नूर मुस्तफा यंग कम्युनिटीचे जे अध्यक्ष आहेत बबलू शेठ पठाण असतील, परत त्यांचे उपाध्यक्ष आसिफभाई इनामदार असतील, या कार्यकर्त्यांनी माझ्याशी संपर्क साधल्यानंतर आम्ही ती संकल्पना यशस्वी करण्यासाठी नियोजन असं केलेलं आहे की पुणे येथील श्वास फाउंडेशन जी रक्तपेढी आहे त्यांच्यामार्फत आपण या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे। दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम ठेवून संध्याकाळी सर्व ग्रामस्थांचे, हिंदू मुस्लिम ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून या ठिकाणी आपण अन्नदानाचं नियोजन केलेलं आहे। त्याचबरोबर रक्तदान का करावं, कशासाठी करावं, याच्यात आता तुम्ही कुणी क्रांतीवीर पिक्चर पाहिला असेल तर त्यात नाना पाटेकरचा डायलॉग आहे की हिंदू का खून आहे, मुस्लिम का खून, सगळ्या रक्ताचं हे रंग हा एकच आहे। त्याच्यामुळं रक्तदान करण्याचा एक फायदा असा होतो की माणुसकी धर्म हा सर्वात मोठा धर्म आहे आणि त्यात तो धर्म आपल्याला जोपासण्यासाठी रक्तदान केलं तर कुणाचं तरी एखाद्या गरजवंताचा प्राण वाचू शकतं। आणि हे रक्तदान करत असताना जे गरजवंत आहे त्यांना आपण वर्षभर ज्यांनी रक्तदान केले
त्यांना वर्षभर सर या ठिकाणी आपण रक्ताची एक पिशवी आपण वर्षभरात कधी पण लागू द्या, त्यांना आपण रक्ताची मदत करणार आहेत. त्याचबरोबर रक्तदात्यांना आकर्षक असं आपण भेटवस्तू या ठिकाणी नूरे मुस्तफा यंग कम्युनिटीच्या वतीने ठेवण्यात आलेलं आहे. त्याला आमचे क्रांतीवीर मित्रमंडळ बोरवाडी असेल, तसेच मळ्यातले चारंगेश्वर मित्रमंडळ असतील, बिरोबा महाराज युवा प्रतिष्ठान किंवा बिरोबा महाराज मंडळ असेल, बिरोबा महाराज ग्रामविकास ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, बीबी लांडगे साहेब असतील, आमचे रामदास शेठ निलक असतील, सचिव बबन पाचपुते सर असतील, व्यवस्थापक श्री रवींद्र पाचपुते सर असतील, त्याचबरोबर सदस्य बाबाजी शेठ लांडगे असतील आणि ट्रस्टचे सर्व सदस्य या ठिकाणी आम्हाला भरपूर असे मोलाचे सहकार्य करतात. कार्यक्रमाला अनेक हिंदूंनी सुद्धा देणगी दिलेली आहे. त्या देणगीद्वारे आम्ही हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडतोय आणि भविष्यात पण आमचे या नूरे मुस्तफा यंग कम्युनिटी आणि गावातले इतर जे मंडळ आहेत, काही स्वयंसेवी संस्था आहेत, त्यांच्यामार्फत सुद्धा आम्ही काही सामाजिक उपक्रम राबवत आहेत. रक्तदात्यांना काय आवाहन करा? रक्तदात्यांना आम्ही असं आवाहन करीत आहे की जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या ठिकाणी येऊन ब्लड डोनेट करावं आणि कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी करावं, जेणेकरून पुढे एखाद्या गरजवंताला किंवा उद्या भविष्यात आपल्याच गावातील एखाद्या गरजवंत व्यक्तीला रक्ताची जर गरज पडली तर लांब कुठेही जाता येऊ नये. नूरे मुस्तफा यंग कम्युनिटी असेल किंवा त्यांचे जे जुबेरबाई इनामदार असतील, आसिफबाई इनामदार असतील, फरीदबाई इनामदार असतील, आशफाकबाई असतील, शकीलबाई असतील, या सगळ्यांच्या मार्फत आम्ही हा कार्यक्रम राबवून भविष्यात लोकांना अनेक यांना गरजवंतांना या रक्ताची उपलब्धता करून देऊ, याची ग्वाही आम्ही देतो. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम, हिंदुस्तान हमारा. मित्रांनो, जय शिवराय. वडगाव कांदळी गावात प्रथमच नूरे मुस्तफा यंग कमिटी या इस्लामिक कमिटीने रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. या रक्तदान शिबिरामध्ये महत्त्वाचा मुद्दा की हिंदू मुस्लिम सलोखा एकता ही पैगंबर जयंतीनिमित्त तो सलोखा जपण्यासाठी अवघ्या महाराष्ट्रात, अवघ्या तालुक्यात हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. या उपक्रमात आमचे अध्यक्ष माननीय ट्रस्टचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे आमचे बाबाजी शेठ लांडगे हे सर्व आम्हाला सहयोगाने या कार्यक्रमाला मदत करत आहेत. त्यांचं पण आम्ही या पूर्ण कार्यक्रमाचे निमित्ताने त्यांचं स्वागत करतो आणि येणाऱ्या 26 तारखेला पैगंबर जयंतीनिमित्त या तालुक्याला, या जिल्ह्याला आणि या महाराष्ट्राला आम्ही एकच संदेश देतो की या हिंदू मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी आणि सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही ह्या गोष्टी करत आहोत. आणि याच्यानंतर पण सामाजिक कार्यात मुस्लिम जमातीचे नूरे मुस्तफा यंग कमिटी अवघ्या तालुक्या पातळीवर हे कार्य करत राहील. धन्यवाद साहेब. ऐका ना, आता जे लाइटिंग. मुख्य संपादक आयुब शेख, तेज तुफान न्यूज, किल्ले शिवजन्मभूमी, जुन्नर. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.